लक्षात घेतली पाहिजे। आपण जी योजना म्हणताय ती योजना वांगणा सिंचन योजना याच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातल्या भाडळ खोऱ्याला किमान 1.43 TMC पाणी मिळणं अभिप्रेत, सिंचित करणं अभिप्रेत आहे। परंतु सदरच्या योजनेमध्ये ही योजना कशावरती आहे? एका छोट्या कॅनॉलवरती आहे आणि या कॅनॉलमधून फक्त 100 HP पंपानं 4 इंची पाईपलाईननं 1.43 TMC पाणी हे स्थळी पोचेल हे कधीही शक्य नव्हतं। आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे या योजनेतून जास्तीत जास्त 0.13 म्हणजे 0.13 TMC पाणी आजपर्यंत सिंचित होऊ शकलेलं आहे। ही योजना फेल गेलेली आहे। यालाच पर्याय आज आपण लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे घाटापूर विस्तारित याच्या माध्यमातून ॲडिशनल 2 TMC पाणी देऊन कोरेगावचा संपूर्ण भूभाग आपण या ठिकाणी भिजवतो। साहेब, आपल्या जिल्ह्यामध्ये कृष्णा खोऱ्याअंतर्गत धरणांची कामं सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। मोहादिगर सारखं धरण सुद्धा आहे, पण त्या ठिकाणी आता पुनर्वसन सुद्धा काही लोकांचं झालं नाही। वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा पुनर्वसन कार्यालयात जावं लागतं। तर यासाठी आपली भूमिका काय आहे? आपण सर्वांना माहिती आहे की याचा माझ्या हातामध्ये चार्ज खासदारकीच्या इलेक्शनच्या पूर्वी फक्त 2च महिने पडला होता। तरीही मी तारळी धरणाचा प्रश्न या जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी मार्गी लावला। तारळी धरणाचं पाणी गेले 2010 पासून आतच कैद होतं। ते आम्ही कॅनॉल काढून आम्ही पाईपलाईन अंडरग्राऊंड करून हे पाणी जनतेला जिथं पाहिजे तिथं पोचवलं। मोहू हातेघरची तीच परिस्थिती आहे, पण थोडा वेळ कमी मिळालेला आहे। आपण केलेली सूचना योग्यच आहे। मी लवकरात लवकर एका आठवड्याच्या आत मोहू हातेघरचं या ठिकाणी निश्चित बैठक घेऊन त्यामध्ये काय मार्ग काढता येईल मी यामध्ये पाहून घेऊ। मराठा समाजाची काही घुमडी बैठक घेत आहे, त्या अनुषंगाने काय कोरेगाव मतदारसंघात मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर तुमच्या विरोधात उभा राहते असं वाटत नाही का? जरांगे पाटील साहेब कधी विरोधात फॅक्टर उभं करतील असं मला वाटत नाही, कारण आम्ही सगळेच त्यांच्या भूमिकेशी काही अंशी सहमतही असतो। ते एका चळवळीचे मोठे नेते आहेत आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडे ते असे काही करतील मला वाटत नाही। शशिकांत शिंदेंनी तुमच्या विरोधात गणपती विसर्जन झाल्यानंतर दंड थोपटणारे, रस्त्यावर उतरणारे असं काही केलं आहे, फैसला सांगितलं आहे? ते खासदारकीच्या निकालाच्या दिवशीसुद्धा सकाळी 10:30 वाजता गोलाला दंड थोपटलेलं सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं। असं दंड थोपटलेलंही बघितलं। तुम्ही त्यांचे कार्यकर्ते पळवत आहे त्यामुळे आणि त्यांना आमिष दाखवत आहे, आमिषाने कार्यकर्ते जात नसतील तर त्यांना दबाव टाकताय, त्यांच्यावर पोलीस केस करताय असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला पहिली गोष्ट तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही मानणारा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। याच्यामध्ये ज्याला एखाद्याचे विचार नाही पटले तर ते लोक दुसऱ्या ह्याच्यात येऊ शकतात, परंतु त्यांनी पण थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण या मतदारसंघामध्ये मंत्रिपद दिल्यानंतर आपण इथल्या जनतेला किती उपयोगी पडलो किंवा या जनतेशी किती समरस झालो हे त्यांनी पाहिलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज जो आम्ही विकास करतो आहे तो विकास त्यांना पण करणं शक्य होतं। आज लोक गावाच्या गावं परावर्तित झालेली पाहत आहेत आणि मला नाही वाटत कोरेगाव मतदारसंघ हा खूप मॅच्युअर कार्यकर्त्यांचा मतदारसंघ आहे। एखादा निर्णय घेताना खूप विचारांती निर्णय घेतात लोक आणि असं कोणाच्या दबावाला आणि ह्याला बळी पडून असं होईल असं वाटत नाही। पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। शेजारी आमच्या खासदारकीला सन्माननीय रणजितदादा निंबाळकर उभे होते। त्यांच्या फलटण मतदारसंघानं त्यांना 25,000चं लीड दिलं। फलटण विधानसभा क्षेत्राने 25,000चं लीड दिलं। आज जर खऱ्या अर्थानं कार्यकर्ते मन लावून यांच्याबरोबर असते
आणि खरंच हे फार चांगलं यांनी केलेलं काम योग्य असतं, तर या खासदारकीला ते ज्या स्थानिक लोक विधानसभेतून आमदार होते, 10 वर्ष होते, त्या ठिकाणी 7,000 मतांनी ते पराभूत झाले नसते, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांचा जनाधार हा किती आहे हे जनतेत आपल्या लक्षात येईल. असं म्हणता येईल का, असं म्हणता येईल का की कोरेगाव मतदारसंघाला पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं, पाण्यापासून वंचितच ठेवलंय त्यांनी? म्हणता येईल नाही, आपल्या पुढं पुरावेच आहेत. कोरेगाव मतदारसंघातील गावांना पाण्याची मागणी सुद्धा जलसंपदा मंत्री असताना हे करू शकले नाहीत. खरं तर जलसंपदा मंत्री स्वतःच्या सहीनं हे पाणी मंजूर करू शकतात. आज तुम्ही 16 ते 18 महिने जलसंपदा मंत्रीपद होता. मी तर साधा किरकोळ एका कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष आहे, छोटा आहे, मी पहिल्या टर्मचा आमदार आहे. तरी मी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमातून आज एवढं प्रचंड पाणी मंजूर करून आणलेलं आहे. हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडं होतं. आदरणीय पवारसाहेब तर केंद्रीय कृषी मंत्री होते, ते सगळ्या गोष्टी करू शकत होते. परंतु त्यावेळेला बहुतेक त्यांना याचं ज्ञान नव्हतं किंवा त्यांचा अभ्यास कमी पडला असेल असं मला वाटतं. कोरेगावचे पोलीस ठाण्याचे पोलीस आहेत ते आमदारांचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत असा आरोप शशिकांत शिंदेने केलेला आहे. हा त्यांचे आरोप मी ऐकले. ते म्हणतात की आमच्या कार्यकर्त्यांना MPDA मोका लावला जातो. परंतु सगळे पत्रकार मित्र माझ्यासमोर आहेत, मी त्यांना एक प्रश्न विचारतो. कुठलाही प्रतिबंधात्मक कारवाई एखाद्या कार्यकर्त्यावरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती होते त्यावेळेला त्याच्यावरती मिनिमम 3 गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असावे लागतात. आज त्यांच्यातल्या सगळ्या ज्या कार्यकर्त्यांवरती किंवा कोरेगाव मतदारसंघातल्या ज्या आरोपींवरती आणि गुंडांवरती अशी कारवाई चालू आहे किंवा झाली असेल, त्यांच्यावरचे गुन्हे जर पाहिले असतील तर ते सगळे गुन्हे हे 2009 पासून 2014पर्यंतचे 307 सारखे खुनासारखे किंवा त्याच्यानंतर सुद्धा गंभीर गुन्हे 20 गंभीर गुन्हे असणाऱ्या लोकांवरती या ठिकाणी कारवाई चालू असेल असं मला वाटतं. आणि ज्या लोकांवरती बोगस कारवाई असेल ते मला नाही वाटत की कुठल्या अधिकाऱ्यांमध्ये एवढं मोठं डेअरिंग असेल की एखाद्या निरपराध माणसाला तडीपार करण्याचं. मला नाही वाटत असली कुठली गोष्ट घडत असेल. परंतु त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपली राजकीय कारकीर्द ही समाजातल्या तरुणांना गुंडगिरी करण्यासाठी घालवायची का त्यांना सुसंस्कृत करून त्यांचं आयुष्य उभं करण्यात घालवायची, हा बोध त्यांनी घेतला पाहिजे. आपण गुंडांची फॅक्टरी या ठिकाणी तयार केली, मोठ्या प्रमाणावरती गुंडगिरी बोकाळली. आज तुम्ही पाहताय कोरेगाव मतदारसंघामध्ये प्रतापसिंह नगरमध्ये 12 वर्षाच्या मुलीला तलवारीनं हल्ला करून तिचं पूर्ण पोट फाडलं जातं. मग अशा वेळेला सुद्धा पोलिसांनी गप्प बसायचं शक्य नाही. आज आपण ज्या पद्धतीनं काम करतो त्याच्यामध्ये जे आपण बोलतो तसं वागलं. आजचा दिवस कोरेगाव मतदारसंघातला अत्यंत आनंदाचा आणि निर्णायक दिवस आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण वसना वांगणा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या अरबवाडी तलावाच्या योजनेला मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पण केली, ज्यामध्ये कोरेगाव उत्तरची कोरेगाव मतदारसंघातली जी गावं आहेत ती सगळी गावं 100% सिंचनाखाली येत आहेत. परंतु कोरेगाव मतदारसंघातला काही भाग हा सिंचनाखाली सातारा तालुक्यातील विशेषतः
वरणे, निगडी, राजेवाडी, देगाव, देवकरवाडी, कारंडवाडी ही जी गावं आहेत, ही गावं सिंचनापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कुठल्याही धरणामध्ये पाणी नव्हतं. कोरेगाव मतदारसंघामध्ये सिंचनापासून या ठिकाणी लाभ न घेणारा जो भाग आहे तो 78% होता. परंतु या विभागाचा आमदार झाल्यानंतर माझं प्रथम प्राधान्य हे सिंचनासाठी पाणी देणं, शेतकऱ्यांना शेतासाठी पाणी देणं हे प्राधान्य राहिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे गटापूर याच्या माध्यमातून खटावचा पूर्णपणे दुष्काळ आम्ही त्या ठिकाणी नाहीसा केला. आज सगळीकडे पाणी फिरलेलं आहे. आता माझं लक्ष कोरेगाव तालुक्यावरती आहे. कोरेगाव तालुक्यामध्ये रामोसवाडीपासून भाडऱ्यापर्यंत आणि नलवडेवाडीपासून देऊर, बिचुकले, पळशी ह्या सगळ्या गावांना पुन्हा एकदा आपल्याला सिंचनाखाली आणायचे. मग यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 31 जानेवारी 2023 रोजी मंत्रालयाची बैठक घेतली होती. त्यामध्ये जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याला हजर होते आणि या दोघांनी मिळून निर्णय घेतला आणि कोरेगाव मतदारसंघाला 2 TMC पाणी देण्याचा जो निर्णय होता तो निर्णय 2 ऑक्टोबर जो GR माझ्या समोर आहे 2 ऑक्टोबर 2023ला तो कायम केला आणि त्यातला जो GR त्याची प्रत माझ्याकडे आहे, ज्याच्या अन्वये फेरनियोजन पाण्याचं करून संपूर्ण मतदारसंघातल्या सगळ्या गावांना पाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी मंत्रालयात घेतला होता. ही योजना सत्यात आणणं हे शक्य झालं, पाणी आरक्षित झालं, परंतु याला निधी उपलब्ध होणं गरजेचं होतं. मी अभिमानानं सांगतो, सातारा जिल्ह्यानं एक खासदार मोदींच्या बरोबर भाजपमध्ये काम करण्यासाठी दिला. महायुतीचे आमदार या ठिकाणी सगळे एकत्र लढले आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना आपण खासदार म्हणून त्या ठिकाणी संसदेत पाठवलं. यातलाच एक बक्षीस म्हणून लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे गटापूर याचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. हा फार मोठा निर्णय आज या ठिकाणी झाला. त्या निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती आपण संपूर्ण जिल्ह्याला देऊ. आज पुढचा निर्णय होतोय. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे गटापूरच्या विस्तारित योजना आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची योजना तासगाव उपसा सिंचन विभाग आहे, भाडे उपसा सिंचन विभाग आहे, नेर उपसा सिंचन टप्पा क्रमांक 3 आहे आणि नेर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 4 आहे. रणसिंगवाडी उपसा सिंचन योजना, शिरवली उपसा सिंचन योजना ही माण तालुक्यातली तिथले सन्माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊंची योजना, या योजना याच्यामध्ये पोट योजना आहेत. या योजनेमधल्या 2000 हेक्टरच्या वरच्या योजनांची मान्यता ही मुख्यमंत्र्यांच्याकडे जाते. या योजनांमध्ये तासगाव उपसा सिंचन योजना तालुका जिल्हा सातारा या योजनेला मुख्यमंत्र्यांनी 13/9/2024 रोजी GR काढून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आज वरणे, निगडी, राजेवाडी, देगाव, देवकरवाडी आणि कारंडवाडी या माझ्या मतदारसंघातील गावांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला. 943 हेक्टर साधारणतः 2500 एकर क्षेत्र, निगडीमधलं साधारणतः 1200 एकर क्षेत्र, राजेवाडी आणि निगडी 1200 एकर, देगावमधलं साधारणतः 1750 एकर, कारंडवाडीमधलं सुमारे 150 एकर क्षेत्र हे संपूर्णपणे सिंचनाखाली येणार आहे. याचा GR आज राज्य सरकारने काढलेला आहे.
या योजनांना मान्यता मिळाल्यामुळं आता सुप्रमा मिळण्यासाठी हा मार्ग मोकळा झाला. आता हे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या पैशाची तरतूद करून या ठिकाणी आमचा हा जो पाण्याचा प्रश्न आहे, शेती पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतो आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मनोमन आनंदही वाटतो. या ज्या सगळ्या योजना आहेत म्हणजे तुम्ही आता बोलून दाखवल्या अटकेची त्या संदर्भात काय झालं किंवा पोलीस असे का गप्प बसले की एकतर फरार म्हणून आपण कागदपत्रे पण त्यावेळेस दाखवलं होतं की त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आपण पत्रकारांनी माहिती घ्यावी, वाशीच्या कोर्टात जावं आणि त्यामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन FIRs काढावेत, त्यांच्या स्वतःचा ॲफिडेविट पाहावं. ते सगळे गुन्हे त्याचा तपशील वकिलांच्या मार्फत घ्यावा आणि ते गुन्हे कधी दाखल झालेत, त्यांना फक्त राजकीय भांडवल करायचं होतं त्यावेळेला आणि जनतेची सिंपती घ्यायची होती, भावनिक लाट तयार करायची होती. म्हणूनच या ठिकाणी त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचं षडयंत्र रचलं होतं. मला अटक करतील, मला असं करतील, ह्या ते फक्त भावनिकता वाढीत लावत आहेत. माझं एकच म्हणणं आहे त्यांना, तुम्ही आजपर्यंत जे शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेत ते पैसे माघारी करा. जे 67 गाळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी या ठिकाणी गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाचे लाटलेले आहेत, ते गाळे तुम्ही माघारी दिले पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही माथाडी कामगार स्वतःला भासवून स्वतःचा पगार 72,000 रुपयेपेक्षा कमी आहे याचं ॲफिडेविट, खोटं ॲफिडेविट देऊन तुम्ही 6 कोटी रुपयाचं घर या ठिकाणी वाशीमध्ये घेतलेलं आहे. हे बोगस कागदपत्राच्या आधारे दस्तावेज करून आपण काम केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या नुकसान करणाऱ्या आहेत. पहिल्यांदा तुम्ही त्या माघारी करणं ही तुमची नैतिकता आहे आणि ते नैतिकता ज्यावेळेला तुम्ही नैतिकतेवरती बोलता त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे होणं अभिप्रेत आहे. ज्यावेळेस मी बाहेर पडेल रस्त्यावर उतरेल सगळे पुरावे घेऊन मी बाहेर पडेन आणि त्यावेळेस त्यांना आज बसण्याशिवाय पर्याय नाही किंवा त्यांच्यावर सगळे गुन्हे दाखल करायला लागेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते स्वतः मोठे गुन्हेगार आहेत. मी जबाबदारीनं बोलतो. शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपरातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत. त्यांनी प्रचंड पैशाचा अपहार केलेला आहे. आजही ते फरार आहेत, त्यांना जामीन मिळालेला नाही. आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो. जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेलला जावं लागेल, हा विचार त्यांनी केला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जो TDRचा घोटाळा झाला, मुख्य सचिव त्या काळातले, त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला, ज्याच्यामध्ये 467, 13(2), 309, 409, 406 सारखी लाईफ सेंटेन्स असणारी गंभीर सजा असणारी कलमं त्यावेळच्या राज्य सरकारने लावली होती आणि हायकोर्टाने लावली होती. आजही त्या केसमध्ये त्यांना जामीन नाही आहे. मी जबाबदारीनं बोलतो, शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झालेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जामिनाचं बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करावा. त्यांच्यावर खासदारकीचे आधीपासून होते, मात्र या व्हायला विलंब झाला किंवा आधीच्या सरकारमधले जे कोण लोकप्रतिनिधी होते किंवा आधीचं सरकार होतं त्यांनी लक्ष दिलं नाही असं म्हणायचं आपण की प्रयत्न कमी पडत होते. पहिली गोष्ट, जर कोण म्हणत असेल की ह्याला मागणी केली, त्याला मागणीच केली नव्हती, अभ्यासच कोणी केला नव्हता. या मतदारसंघामध्ये कुठली गावं पाण्यापासून वंचित आहेत याचा अभ्यास कोणी केला नव्हता.
आणि सगळ्यात वाईट म्हणजे प्रत्येक वेळेला पाणी मागितल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक लवाद याच्यामुळं आपण पाणी देऊ शकत नाही अशा पद्धतीचा बागुलबुवा या ठिकाणी उभा केला गेला होता. त्यामुळं पाणी मागणीच केली नाही. त्यामुळं हे प्रकल्प त्यांना पूर्ण करण्यासाठी स्वारस्य होतं हे वाटतच नाही. मागणीच आत्ताची आहे, 31/1/2023ची मागणी आहे पहिल्यांदा. साहेब कोरेगाव जमिनींमध्ये घोटाळा केलेला आहे, आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे आणि यामध्ये आपण गुन्हेगार आहात आणि फरार गुन्हेगार आहात. त्यामुळं तुम्ही पोलिसांना नैतिकता शिकवायची गरज नाही असं. खरं म्हटलं तर महेश शिंदे हे आता थोडेसे पूर्णपणाने वायबल झालेले आहेत. त्यांना आता कुठलेच आरोप करता येत नसल्यामुळे ते आता अशा प्रकारचे वाह्यात आरोप करण्याचा त्या ठिकाणी आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करताय. माझं म्हणणं असं आहे महेश शिंदेंना की आपणच ह्या केसेस तुमच्याच सरकारने माझ्यावर खोट्या गुन्हे दाखल करण्याच्या बाबतीमधले निर्णय घेतले. जे बाकीच्या राज्यकर्त्यांना जसं लोकशाहीच्या माध्यमातून पराभव करता येत नाही, अडवता येत नाही म्हणून त्या ठिकाणी माझ्यावर याच महेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे मागच्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर 2 दाखल केलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी मला सांगायची गरज नाही. तरीसुद्धा मी आहे तिथं ठाम आहे. तुमच्यासारखा गद्दार नाही आहे, तुमच्यासारखा पैशासाठी विकला गेलेलो नाही आहे. आणि तुम्ही भ्रष्टाचाराचं बोलूच नका. तुम्ही जेवढे पार्टनर तुमच्या कंपनीमध्ये राहिलेले आहेत त्या कंपनीमधले पार्टनर तुमचे का सोडून गेले, त्यांना का बाहेर काढलं, तुम्ही काय केलं, तुमची कपट नीती आयुष्यामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत आहे तशीच अजून चालू राहिलेली आहे. तुमचा पण भांडाफोड मी निवडणुकीच्या वेळेला करणार आहे. त्यावेळेला तुम्ही कुठं काय उद्योग केलेले आहेत, काय कोणाला फसवलेलं आहे, ते सगळं जाता माझ्याकडे आहे. तो योग्य वेळी मी काढणार आहे. तुम्ही नीतिमत्तेची भाषा करू नका. आम्ही नीतिमत्तेवर आहो म्हणून 25-30 वर्ष ह्या राजकारणामध्ये टिकून आहोत. लोकसभेला मी निवडणुकीला उभा राहिलो फक्त नेत्याचा आणि पक्षाच्या आणि चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यासाठी निवडणुकीला उभा राहिलो. तुमचं योगदान त्यात काही नाही आहे. मी कोरेगाव मतदारसंघात न फिरता सुद्धा मला लोकांनी इतकी मतं दिली. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आणि बाकीच्या लोकांना तुम्हाला सहकार्य नसतं तर तुम्ही मायनस गेला असता. त्यामुळे तुम्हाला हे कळलेलं आहे की इतके पैसे, इतका निधी वापरून, इतका विकासाच्या गप्पा गोष्टी करून, इतके इरिगेशन केलं म्हणून खोटं बोलून सुद्धा तुम्हाला लोकांनी साथ दिली नाही. तुम्ही 100% पडणार आहे. मी मागेही सांगितलं होतं. तुम्ही रोज जे चित्र दाखवतात, जे दिल्लीमध्ये, जे राज्यामध्ये, जे तालुक्यामध्ये आता तुम्ही घडवताय, दबाव टाकणे, आमिष दाखवणे, फसवणं, यातून ज्या पद्धतीने दिल्लीत केलं होतं काटाव पास झालं. राज्यात आता काय होते ते बघताय. या कोरेगाव मतदारसंघामध्ये तीच नीती तुम्ही अवलंबलेली आहे आणि त्या नीतीला सामान्य लोक फसणार नाही. ज्यांना जायचं मागे सांगितलं त्यांना तुम्हाला खुशाल घ्या. ही निवडणूक सर्वसामान्य जनता, ही निवडणूक सर्वसामान्य तरुण, ही निवडणूक सर्वसामान्य लोकांच्या हातानं या ठिकाणी तुमचा पराभव 100% होणार आहे. आणि म्हणून हे खोटे फरार आरोपी यांनी पोलिसांची नीतिमत्ता तुम्ही सांगत आहे. त्या पोलिसांना एकदा अपघाताने आमदार झाला. आम्ही 25-25 वर्ष आमदार असताना कधी अधिकाऱ्यांशी किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांशी उद्धटपणाने बोलत नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या थाटात, देशाच्या पंतप्रधान थाटामध्ये त्यांना अरेतुरी आणि शिवेगाळ करता. तुम्ही मला नीतिमत्ता पोलिसांची सांगता. खाजगी जाऊन पोलिसांना विचारा तुमच्याबद्दल पोलिसांचं मत काय ते. एक अधिकारी तुमच्याबद्दल, एक कर्मचारी तुमच्यावर चांगला बोलतो. किती घमेंड आहे, किती पैशाची, किती कशा प्रकारची घमेंड आहे. हा उत्मात आहे. आणि विकृती स्वभावाच्या माणसाला उत्तर नसतं. विकृती स्वभावाच्या माणसाला उत्तर हे मताद्वारे दिलं जातं. आणि म्हणून माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. मी जमिनी लाटल्या, माझ्याकडे 67 एकर जमीन आहे, गाळे आहे आणि त्याचबरोबर मी जमीन 70,000चं उत्पन्न कमी दाखवून मी अशा प्रकारचं त्या ठिकाणी लुटालूट केली, घर घेतलं सांगताय. किती खोटं बोलाल. माझं घर मी माझ्या असल्या याच्यातून घेतलेलं आहे. कुठलाही अनुदान किंवा कुठला लाभ घेऊन घेतलेला नाही. मला कुठल्याही माझ्या नावावर 67 गाड्या दाखवून द्यावं. आपणच खोटी अफवा, किती खोटं बोलायचं याला प्रमाण. आपणच खोटी बोलायचं, खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं.
भ्रष्टाचार झाला. तुमच्यासारखा सर्वात भ्रष्टाचारी माणूस या सातारा जिल्ह्यामध्ये किंबहुना हे महायुती सरकार 2.5 वर्षामध्ये तुमच्यासारख्या लोकांनी इतकं लुटलेलं आहे की त्या असलेल्या लुट्याच्या पैशातूनच तुम्ही माणसं खरेदी करताय आणि माणसांना दबाव टाकताय. एवढी कामं विकासाची केली. एक्सलेशन अमाऊंटमध्ये असलेल्या विकासाच्या पैशावर तुम्ही इस्टिमेट डबल टिबल काढता आणि त्यातून सरकारच्या तिजोरीतले सामान्य लोकांचे पैसे तुम्ही सरळ कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून बाहेर काढून घेताय. सगळ्यात भ्रष्टाचारी तुम्ही आहात आणि याचे पुरावे आहेत. संजय गांधी निराधारमध्ये जे लाभार्थी आहेत त्या लोकांचे पैसे दुसऱ्यांना दिले. किती पुरावे आहेत त्याचे आहे. आम्ही एक तुमचा चट्टा पिट्टा बाहेर काढणार आहोत. सामान्य लोकांच्या असलेल्या पैशावर डल्ला मारणारे तुम्ही आहात आणि तुम्ही मला सांगता गुंडांची फौज फाळलेली आहे. यादी देऊ. एक उदाहरण देतो कालचं. एकाला चांगलं तुम्ही तडीपार करतो आणि दम द्यायला लागला, पोलिसांच्या धाडी टाकताय. पोलीस तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतायत, सगळेच नाही. काही बीट हवालदार तुम्ही जवळ ठेवले ते जातात, कारवाई करतात. चांगले सुशिक्षित लोकांवर कारवाई करायला होतात. जे तुमच्याबरोबर नाही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी भांडणं करायला होता आणि पोलिसावर दबाव टाकून गुन्हे दाखल करायला होता. आणि त्या गुन्हेगारांना ज्या लोकांवर गुन्हे आहेत त्यांना बोलून सांगतात की तू माझ्याकडे ये, तुझे त्या ठिकाणी तडीपारी कॅन्सल करतो, तुझा मोका कॅन्सल करतो, तुझा रेशनिंग दुकान कॅन्सल करतो. तुम्ही सांगता किती गुन्हेगारांची तुमची नावं देऊ, किती कॉन्ट्रॅक्टरांची नावं देऊ तुमची. सगळे आत्ताच्या घडीला जेवढे गुन्हेगार, जेवढे धंदेवाले, जेवढे मटकेवाले, जेवढे आहेत तुमच्या कार्यकर्त्यांना सांगून त्यांच्या यनोशी तुम्ही देता. तुम्ही आम्हाला सांगता गुन्हेगारची. लोकांना सगळं माहिती आहे. सगळ्यामध्ये कमिशन, सगळ्यामध्ये लुटाढेव, कामं दाखवतात. इतकी कामं केली. त्या कामामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पैसे काढलेले आहेत हे लोकांना कळलेलं आहे. अगदी कोरेगाव नगरपंचायतीपासून जिथं जिथं तुम्ही विकासाच्या गप्पा मारलेल्या आहेत तिथं लोकांनी तुम्हाला झटका दिलेला आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये सांगता किती लोकांना खोटं बोलता हो. इरिगेशनचं काम आहे, जय कटापूरची योजना 4 महिने 2 TMC पाणी घेतलं तुम्ही दाखवता आणि अख्ख्या जिल्ह्याला फिरवलं म्हणून सांगता. मी मंत्री होतो त्यावेळेला वसनावांगणं पूर्ण झाली. मी मंत्री होतो त्याच वेळेला ह्या जय कटापूरचं एक पाईपलाईनचं पाणी आजपर्यंत पडतंय. तुमचं आत्ताशी 2 सुप्रमा मंजूर झाले तेव्हा 2 पाईपलाईनचं पाणी दुसऱ्या पाईपलाईनचं काम सुरू झालं. तुम्ही काय सांगता मला. आम्ही केलेल्या कामावर तुम्ही वल्गना करायच्या, आम्ही केलेल्या कामावर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करणं. इरिगेशन कुठं पाणी दिले तुम्ही, कोणाला पाणी. आणि सांगता तू माझ्या पार्टीत आला नाही, तू ह्या गावाला सांगतो माझ्याकडे आला नाही की तुला पाणीच देणार नाही, बघतो कोण देतो. हुकुमशाही आहे. 2 महिने फक्त थांबा. 2 महिन्यानंतर तुमचा कार्यक्रमच आहे. सरकार पण जाणार आहे आणि सगळं जनता ती निवडणूक घेईल त्यावेळेला सगळा तुमचा हा खेळ संपणार आहे. फार चालत नसतं. त्यामुळे इरिगेशन मी इथं पाणी देतो, तिथं पाणी देतो आणि आम्हाला काय कळत नव्हतं. माझ्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये RR पाटील असेल आणि त्याचबरोबर पुरंदरचा विभाग असेल, त्याचबरोबर सांगोला असेल, माझ्या दुष्काळ भागातला या मान खटाव आणि कोरेगावच्या भागामध्ये कोणी पाणी देण्याचा प्रयत्न केला हे 9 महिन्याच्या कारकिर्दीत विचारा. तुम्ही तुमच्या त्या उपाध्यक्षाच्या कॅबिनमध्ये बसून पक्षप्रवेश घेण्याचा बघता आणि दम देण्याचा प्रयत्न करताय आणि लोकांना सांगता आमच्याकडे आले नाही तर कामं नाही करणार, आमच्याकडे आले नाही तर मी बघतो की काम थांबवायला होता. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर तुम्ही कामं ज्या पद्धतीने करतात त्या सगळा भ्रष्टाचार आहे आणि तेच भ्रष्टाचाराचे पैसे घ्यायचे. इरिगेशनमध्ये तुमच्या जे काटापूरमध्ये 150 कोटीची ती अमाऊंट तुम्ही वाढवली आणि ते पैसे कुठं गेलेत सगळे आम्हाला माहिती आहे. आणि ज्यावेळेस सरकार बदलेल ना त्यावेळेस ह्या सर्वांची चौकशी होईल. त्यावेळेला कोण जेलमध्ये असेल ते येणारा काळ सांगेल. साहेब, शरद पवार साहेबांच्या दौऱ्यांवरून त्यांनी एक विधान केलं होतं की शरद पवार साहेबांचे दौरे कोरेगावमध्ये वाढलेले आहेत असं त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हटले होते की 10व्या आणि 13व्याच्या कार्यक्रमाला असे बरेच कावळे फिरतात, प्रसाद उचलतात आणि निघून जातात. काय सांगा पवार साहेबांवर मोठं. ज्या माणसाकडून संस्कृतीची अपेक्षा कशी करता हो, त्यांच्या स्वभावामध्ये विकृती आहे. पवारसाहेब आले, मी त्या दिवशीच बोललो की त्यांच्या पिंडाला पवारसाहेब आल्याशिवाय त्यांना कावळा शिवणार नाही.
त्यांची राजकारणाची, ज्यांच्यामुळे राजकारणामध्ये त्यांची ओळख झाली, व्यवसायात ओळख झाली, 2 नंबरचे व्यवसाय आता सध्या करतात महाशय साहेबांनी चांगल्या पद्धतीने त्यांना इथेनॉलची वगैरे दिली. आज त्यांचे 3.5 1.5-2 लाखाची वीज बिल थकबाकी आहे. ते काय सांगतात आम्हाला? कारखान्याची वीज बिल थकबाकी आहे. त्या अधिकाऱ्यांना दम मारा, त्या कर्मचाऱ्यांना दम मारा, त्या पोलिसांना दम मारा, त्या सगळ्यांना दम मारा. सगळ्यांचे पैसे लुटायचे आणि स्वतःचं आव्हान अगदी साधू संत आणतात. पवारसाहेबांनी त्यांनी बोलूच नाही आणि पवारसाहेबांनी मनावर घेतल्यानंतर कोणाकोणाचा कार्यक्रम होतो ते करतायत. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं, आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही नाही बोललो. मराठा आरक्षणामध्ये त्यांनी परवाच्या दिवशी जे स्टेटमेंट केलं लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये, की तुम्ही जर या ठिकाणी मतं दिली नाही तर आम्ही पुढं तुम्हाला त्या ठिकाणी बघू, ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर तुमचा ते लाडकी बहीण योजनेमधून आम्ही फायदेच मिळवून देणार आहे. तुमच्या काय बापाची आहे ती प्रॉपर्टी? सरकारचं अनुदान आहे, तुम्ही कुठून देणार? नाही देणार. आणि ते देताना सांगितलं, एकाने मला मराठा आरक्षणाच्या बाबतीत विचारलं, मला तुझ्या बहिणीने फॉर्म भरला आहे ना, मग तेच देणार नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्याच्यावर त्यांनी ज्या पद्धतीने स्टेटमेंट दिलं आहे, लोक विसरत नसतात. ज्या वेळेला मतदान होतं त्यावेळेला या मतदारसंघातले सगळे युवक, सगळा समाज असेल, सगळ्या जाती धर्माचा, तो यांचा कार्यक्रम करणार आणि लाडकी बहीणमधल्या सगळ्या बहिणी त्याला निश्चितपणे त्यावेळेला उत्तर देणार आहे. साहेब, मनोज जरांगे आजपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात करतायत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या निवडणुकीच्या आधी हे होणारं आंदोलन आहे, हे खूप महत्त्वपूर्ण असेल मराठा समाजासाठी आणि एकंदरीतच राजकीय वातावरणामध्ये. आपल्याला काय वाटतं, हे आंदोलन योग्य आहे का आणि याच्याबाबत आपली भूमिका काय आहे? हे आता असा विषय आहे की मनोज जरांगे पाटलांना कोणीतरी आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन बैठकीच्या वेळा दिलं, अंतर्गत दिलं का कसं दिलं, हे ज्यांनी आश्वासन दिलं त्यांनी मान्य केलं पाहिजे. त्यांनी 2 मागण्या केल्या, तुम्ही त्यांना फसवताय असं त्यांचं मत आहे. तुम्ही हैदराबाद गॅझेटच्या बाबतीमधलं तुम्हीच सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी करू म्हणून. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं त्याची अंमलबजावणी का होत नाही? आणि त्याचबरोबर बाकीच्या असलेल्या बैठकामध्ये त्यांनी त्याची मागणी केलेली आहे की ज्यांचे दाखले आहेत त्यांना द्यावे. त्या दिवशी मी कलेक्टरांच्या इकडं, सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडं त्या दिवशी त्या असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या समन्वयक होते, त्यांची बैठक करून घेतली. त्यावेळी मी माहिती घेतली, त्यावेळेला त्यांचे दाखले द्यावे अशा प्रकारची प्रोसिजर चालू करावी. अजूनही काही लोकांना दाखले मिळत नाही, तुम्ही महिनाभरात देणार होता. आता धनगर समाजाने धनगर समाज हा एक आहे, अशासाठी राज्य सरकार निर्णय घेणार आहे आणि राज्य सरकार निर्णय घेऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की यासाठी एक समिती नेमली जाईल. किती समाजाला तुम्ही असं फसवत बसणार? निवडणुका आला की समिती नेमणार, मग निवडणुका संपेपर्यंत ती समिती काम करणार. कोर्टाने धनगर आणि धनगर ह्याच्यामधली तफावत दाखवलेला आहे, तो अर्ज कोर्टाने फेटाळलेला आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही काल सांगताय म्हणजे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, त्यांना फक्त निवडणुकीपुरतं समिती नेमायची, चौकशी करतो म्हणून सांगायचं आणि फसवायचं. आणि दुसऱ्यावरला त्याच पक्षाच्या असलेल्या लोकांनी एकमेकांच्यावर टीका टिप्पणी करायची आणि समाजात वाद वाढवायचे. लोक फार जाणतात, समजतात त्यांना. त्यामुळे हे सगळं आहे ते फसवगिरी आहे. त्यामुळे त्यांना फसवल्यामुळे ते आंदोलन उतरतात. ते सारखं आंदोलनाला कोणाला, कुठल्याही समाजाच्या नेत्याला आंदोलनाला सारखं बसायला हौस असते काय? तुम्ही ज्यावेळेला आंदोलन सोडता त्यावेळेला काही त्यांच्याकडून अपेक्षा असतात, तुम्ही ग्वाही दिलेली इम्प्लिमेंट करा, एवढंच त्यांची अपेक्षा असतात. आता त्या व्यक्तीच्या तब्येतीच्या 2 किडन्यावर परिणाम झाला असेल, हे झालं असेल, तर त्याला सरकारला गांभीर्य नको. आणि त्यामुळे ते त्यांच्या न्यायासाठी आंदोलन करताय. आमचं पण म्हणणं असं आहे की या विषयासंदर्भामध्ये शासनाने मागे मी सांगितलं होतं की नक्की आरक्षण कशातून देणार हे सरकारने जाहीर करायला पाहिजे. हे आम्ही जाहीर करून काय फायदा नाही ना. आत्ताही माझं म्हणणं आहे, त्याविषयी पवारसाहेबांनी पण सांगितलं की 50% वरती आरक्षण हे देणं गरजेचं आहे आणि हे केंद्रातून पास करणंच गरजेचं आहे. मला वाटतं की आरक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्रामध्ये फार अशा प्रकारची भावना पॉझिटिव्ह नाही असं आमचं म्हणणं असल्यामुळे या सर्व संदर्भामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि राजकीय पोळी बांधून घ्यायची अशा प्रकारचा विषय चाललेला असल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे. त्याचा फटका लोकसभेला पडला, त्याचा फटका आता विधानसभेला पडणार आहे. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या समाजाला अशा प्रकारचे आश्वासनं देणं
हे फार काळ टिकत नाही. त्याचं प्रत्यंतर येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. साहेब, धनगर आरक्षणाबाबत सरकार GR काढायला निघालेले आहे. मात्र या GR वरून आता महायुतीमध्येच थोडंसं एकमत नसल्याचं असं दिसतंय. नरहरी झिरवळ म्हणालेत की या GR बाबत बैठकीला आम्हाला बोलवलं गेलं नव्हतं. याच्यामुळे महायुतीमध्येच थोडंसं एकमत असं आहे. विषय आहे की धनगर समाजाला त्या आदिवासी याच्यामध्ये बसवावा अशा प्रकारचा तो विषय आहे. आता तो केला असताना आदिवासी समाजाचे सगळे खासदार, आदिवासी समाजाचे सगळे आमदार याचा त्यांना विरोध आहे असं त्याचे चित्र आहे. त्यामुळे नरहरी झिरवळ आदिवासी समाजातून येतात. अनेक लोक आदिवासी समाजात, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घ्या. काय झालं आहे, महायुतीमध्ये आता एक वाक्यता कुठं आहे मला कळत नाही. मुख्यमंत्री एक बोलतात की दुसरे उपमुख्यमंत्री दुसरे वेगळे बोलतात. आणि त्यामुळे समाजामध्ये एक विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जे पाहिजे ते होत नाही असं दिसतंय. आणि हा विषय माझ्या माहितीप्रमाणे आरक्षणाचा केंद्र सरकारला सुद्धा घेता काय येत नाही की त्यांना सत्तेच्या असलेल्या संदर्भामध्ये निर्णय घेणं गरजेचं असल्यामुळे केंद्रातून हा निर्णय होणं गरजेचं आहे. तो होत नसल्यामुळे हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. साहेब, अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरून बरीच चर्चा रंगली होती. आज अजितदादा असं म्हटलेत की मी सुद्धा आज पांढरा शुभ्र ड्रेस घातलेला आहे. मुख्यमंत्रीच घालतात असं नाही, मी सुद्धा घातलाय. याच्यामुळं काय याच्यावर अजितदादांनी असं वक्तव्य केलंय? त्यांना माझ्या माहितीप्रमाणे त्यांना काहीतरी शब्द दिले असतील की तुम्हाला मुख्यमंत्री करू म्हणून. आणि मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जर ते पाळलं गेलं नसेल तर मनातली माणसाची इच्छा आहे ती त्यांनी व्यक्त केली. आणि म्हणूनच मला कळत आहे की महायुतीमध्ये आलबेल नाही आहे. मग आपल्या स्पर्धेमध्ये जे कोणी आहे त्यामध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या प्रकारे खुर्चीवरचे खेळ खेळतोय. एकनाथ शिंदेंना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदावरून आपल्याला पुढं कायम राहायचा हा दृढनिश्चय घेऊन ते पुढं चाललेले आहे. आणि त्याला भाजपची मान्यता आहे का मला माहीत नाही, कारण भाजपना पण मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्याचबरोबर अजितदादांच्या गटामध्ये अजितदादांना सुद्धा मुख्यमंत्री करावा अशी मागणी आहे. पण नक्की पुढचा मुख्यमंत्र्यांचा कोण हा प्रश्न त्यांच्या स्पर्धेमध्ये आहे. आणि त्या स्पर्धेतून महायुतीमध्ये आलबेल नाही असं दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जागा वाटपाची चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीची. सातारा जिल्ह्यातल्या जागांबाबत चर्चा झाली आहे का? आणि सातारा जिल्ह्यांच्या जागा वाटपाबाबत कधीपर्यंत निर्णय होईल किंवा नाही, माझ्या माहितीप्रमाणे प्राथमिक एक चर्चा झाली असेल, परंतु पितृ पंधरवडा संपल्यानंतर या बाबतीमध्ये तत्काळ निर्णय होईल. त्यात सातारा जिल्ह्यामध्ये फार महाविकास आघाडीमध्ये अडचण येईल असं मला वाटत नाही. चर्चांती त्यामध्ये मार्ग निघेल आणि तो निर्णय होऊन महाविकास आघाडी एकत्रितपणे सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूक करेल. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल एकाच वेळी सागर बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले. अजित पवार सागर बंगल्यावर दाखल होण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच अमीन पटेल यांनी सागर बंगला गाठला होता. नेमकं काय निष्कर्ष नाही, या बाबतीमध्ये मला काही कल्पना नाही आहे. पण आता अमीन पटेल काँग्रेसचे आमदार आहेत. ते आता सागर बंगल्यावर गेले असतील आणि अजितदादा गेले असतील तर कदाचित ते काँग्रेसचे लोक उत्तर देतील. परंतु कदाचित तशा सिद्दीकी साहेबांसारखा काय विषय आहे का तो बघावा लागेल. दुसरा एक असा प्रश्न होता की एकनाथ शिंदे ज्यावेळेस पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत होते त्यावेळेस त्यांनी एक असं विधान केलं की लोकसभेला जो भाजपचा सर्वेचा फटका जो आहे तो आम्हाला बसला असं ते म्हणतात. एकनाथ शिंदेच्या बऱ्याच लोकांची मागणी होती आणि एकनाथ शिंदेची मागणी होती की त्यांना त्यांच्या जागा द्याव्या. पण त्यांचं असं म्हणणं झालं की भाजपच्या सर्वेमधून त्यांना उमेदवार बदलायला लावले गेले, त्याचा आम्हाला फटका पडला. आणि जर आम्हाला पूर्णपणाने मोकळीकतेने अजून जागा दिल्या असत्या तर त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असतो. अशा प्रकारे त्यांचं विधान आहे. त्या विधानाचा अर्थ असाच होतोय की भाजप या सर्वांच्यावर आपल्या नियंत्रणाखाली घेऊन निवडणूक लढवण्याचा बेतात त्यांना आहे. ते आता विधानसभेला होऊ नये अशा प्रकारची चर्चा सुद्धा ते करू शकतात. कडू पाटलांचं एक विधान आहे, अजित पवार यांचे अर्ध्यापेक्षा अधिक आमदार शरद पवार यांच्यासोबत जातील. अजित पवार जात असतील तर त्यांना कोणी अडवलंय. आणि याबरोबर दुसरं एक म्हणतात की केंद्रात भाजपच्या सरकारने ओबीसीला 10% आरक्षण वाढवून द्यावं म्हणजे आरक्षण देता येईल. मी मगाशी तोच विषय मांडलेला आहे की आरक्षणाचा जो हा विषय आहे तो आरक्षणाचा विषय जर आपण बघितलं तर आरक्षणाचा विषय जो आहे
तो आत्ता सुद्धा केंद्रामधूनच तो वाढवावा लागेल. काही राज्याचा मागच्या वेळेला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये जो निर्णय दिला गेला त्या निर्णयासंदर्भात सुप्रीम कोर्टाने ते रद्द ठरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याला एकच पर्याय होऊ शकतो, तो मगाशी बच्चू कडूंनी सांगितल्याप्रमाणे 10% जर या ठिकाणी आरक्षण वाढवलं गेलं तर 100% हा वाद ओबीसीला धक्का न लावता हा वाद संपू शकतो आणि मग दोन्ही समाज या ठिकाणी आनंदी राहतील, खुश होतील. पण भाजप हे करणार नाही, कारण त्यांना दोन समाजामध्ये वाद घडवायचेच आहेत. त्यामुळे हे त्याचा फायदा राजकीय उठवण्याचा प्रयत्न करणार आहे. पडळकरांचं अजून एक विधान आहे की शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या, महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल, तुमच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवाद कॅन्सर झालाय असं ते म्हणतायत. 50-60 वर्ष आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राला लुटायचं काम केलंय. महाराष्ट्र अख्खा नव्हे तर देश सुद्धा आणि देशाचे पंतप्रधान सुद्धा पवार साहेबांचा किती आदर ठेवतात हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीला ह्या अशा प्रकारचे आरोप केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारमध्ये फार मोठ्या लोकसभेला यश मिळवून दिलेलं आहे. आता तुम्ही जे म्हणताय की पवार साहेबांच्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राला ज्याप्रमाणे महायुतीच्या लोकांनी लुटले, अक्षरशः तिजोरी ओरबाडून खाल्लेली आहे, प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे, तो आपल्याला दिसत नसेल तर ते दुर्दैव आहे. महाराष्ट्रात पवार साहेबांचं काय योगदान आहे ते त्यांना काय कळणार आहे. मला वाटतं की त्यांना आता निवडणूक आले की लगेच बोलायला आता सुरुवात करायला सांगितलं दिसतंय. त्यामुळे ते जेवढे बोलतील तेवढा महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या बद्दलची आपुलकी आणि पवार साहेबांचं प्रेम अजून वाढेल आणि ते मतदानातून दिसून येईल. दुसरा एक प्रश्न असा आहे की अजित पवारांचे निकटवर्तीय आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात शरद पवारांकडून तगडा उमेदवार शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रमुख हर्षवर्धन देशमुख हे देवेंद्र भुयार यांच्याच विरोधात निवडणूक लढण्याच्या तयारीत समजते. पवार साहेब आता महाराष्ट्राचा पूर्ण दौरा करतायत. माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीचं रणशिंग ज्यावेळेला फुकलं जाईल त्यावेळेला बरेच लोक पक्ष बदलताना तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारमध्ये आलेल्या पाहायला मिळते, बरेच नेते आलेलं पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर या रणसंग्रामामध्ये चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न 100% पवारसाहेब करतील. कोणाला घ्यायचं, कोण चांगला कोण वाईट किंवा कोणाला घ्यायचं नाही हे पवारसाहेबांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे ते निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या या हेतूने महाराष्ट्रामध्ये दौरा करतायत, चाचपणी करतायत आणि ते जिथे जात आहेत तिथे समोरच्या असलेल्या आमदारांनी उमेदवारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणून ते सांगतात की पवार साहेबांच्यावर आता आपल्याला वितुष्ट करता येणार नाही. पवार साहेबांवरच गेलं तरच आपण निवडणुका जिंकू, नाही तर जिंकता येणार नाही. हे ज्या वेळेला खासगीत सांगितलं जातं तिथंच महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांची ताकद काय ते करून येते. शेवटचा एक प्रश्न आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केलेली आहे महाविकास आघाडीच्या बाबत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाला पाठिंबा आहे असे पत्र द्यावे, महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचे धंदे बंद करावेत, येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील वळू रेड्यानं चापकाने फोडून काढणार, अशा पद्धतीचं ते विधान करतायत. सध्या माझ्या माहितीप्रमाणे इथं कायदा सुव्यवस्था राहिलेलाच नाहीये. राज्यामध्ये ज्या पद्धतीने सत्तारूढ पक्षाचे आमदार ज्या पद्धतीची भाषा मारा तोडा फोडायची करतायत त्यामध्ये निश्चितपणाने त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं आहे आणि कायदा सुव्यवस्था बोधावरा झालेला आहे हे तर आहे. परंतु मराठा आरक्षणाबाबत आजही आमचं म्हणणं आहे की मराठा आरक्षण देण्याचं विरोधी पक्षाचं काम नाही आहे. त्यांनी 288 आमदारांनी सदाभाऊ सकट सगळ्यांनी पाठिंबा दिलेला असताना परत त्यांच्याकडून स्पष्टीकरण का मागतात मला माहित नाही की तुम्ही आम्हाला जाहीर करा. अरे तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही खाली व्हा, मग निर्णय काय घ्यायचा तो आम्ही घेऊ. त्यामुळे त्यांनी एकमेकांवर टोलाटोली करण्यापेक्षा तुम्ही जे वाद लावत बसलेला आहे जातीवादीचं बीज आता पेरून आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करताय, ती तेढ निर्माण करण्याचं बंद करावं. नाही तर या निवडणुकीला निश्चितपणाने लोक मताद्वारे तुम्हाला फोडून काढतील एवढं मी सांगतो.